त्यामुळे नागपूर जिल्ह्यातील नरखेडमध्ये 2 गटांमध्ये तुफान हाणामारी झालेली आहे। या वादाची सुरुवात नेमकी कशी झाली आणि नेमका काय प्रकार घडलेला आहे पाहूयात। नागपूरच्या नरखेडमध्ये स्मशान शांतता पसरली आहे। भीतीपोटी काही जणांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिलेत, तर संतापापोटी काही जण रस्त्यावर उतरले। गुरुवारी रात्री एका जमावानं हैदोस घातल्यानंतर नरखेडमधलं वातावरणच बदललंय। या सगळ्या वादाला सुरुवात झाली ती नरखेड घडामोडी या व्हॉट्सअप ग्रुपचं नाव बदलल्यामुळे। काही सदस्यांनी नरखेड घडामोडी या व्हॉट्सअप ग्रुपचं नाव बदलून वंदे मातरम ठेवलं। नाव बदलल्यानंतर नव्यानं ऍड झालेल्या सदस्यानं वंदे मातरम नावावर आक्षेप घेतला। विधानसभेच्या आवारामध्ये जो वंदे मातरमचा प्रकार झाला त्याच्यावरून ते डिस्कस सुरू झालं। सगळ्या ग्रुपवाल्यांचं म्हणणं झालं की आपण भारताचे नागरिक आहे, राष्ट्रगान आहे, आपल्या भावना जागृत करण्यासाठी सगळ्यांनी व्हॉट्सअप ग्रुपवरती आपल्या नावासमोर वंदे मातरम लिहा। ही चर्चा सुरू असताना एक शहबाज सिद्दीकी नावाचा व्यक्ती ग्रुपमध्ये आला आणि त्यांनी आवाजच्या शब्दामध्ये शिव्या दिल्या सगळ्या ग्रुपवाल्यांना। ते आम्ही बोलू शकत नाही। वंदे मातरमवर आक्षेप घेणाऱ्या जमावानं डॉक्टर सुभाष वाघे यांच्या दवाखान्यावर हल्ला चढवला। डॉक्टर सुभाष वाघे यांचे नुकतेच पेशंट पाहणं आटपलेलं होतं, किंबहुना शेवटचा पेशंट हा सुरूच होता आणि त्यावेळेला इथं अशा पद्धतीनं तोडफोड करण्यात आली। खाली ज्या पद्धतीनं अस्तव्यस्त सर्व पडलेलं आहे त्यावरूनच आपण समजू शकतो की इथं काय घडलेलं आहे। हे सर्व झाल्यावर डॉक्टर सुभाष वाघे यांना मारत मारत इथं बाहेर आणण्यात आलेलं होतं। त्यांचे हात पाठीमागे बांधले असं सुद्धा सांगण्यात येत आहे। सुभाष वाघे यांना अर्धनग्न अवस्थेत त्यांची पूर्ण बन्यान फाटलेली, त्यांच्या डोक्याला मार लागलेला, त्यांच्या डोक्यातून ब्लड निघत होतं, त्यांच्या कमरेला चराट बांधलं होतं आणि त्यांना कमीत कमी 150-200 लोकांच्या जमावानं मागून पुढून भुक्क्या मारत तोंड फोडत त्यांना म्हणजे इथून म्हणजे चपला मारत त्यांना दिंड काढली। सुभाष वाघेंना मारहाण केल्यानंतर जमाव शांत झाला नाही। त्यांनी आपला मोर्चा नरखेडमध्ये राहणाऱ्या शेंद्रे यांच्या घराकडे वळवला। प्रमोद शेंद्रे बाहेर निकालो, घर जलाओ आणि घरच्या आईला वगैरे शिवाय दिल्या। मी घबरावून गेलेलो होतो। मग तेवढ्यामध्ये माझे मित्र वगैरे आले आणि काही जण म्हणत होते की माझं घर जाळा, काही जण हॉलमध्ये सुद्धा गेले। एवढी परिस्थितीमध्ये मी तिथे बरं झालं माझी मित्रमंडळी तिथे आली आणि मी नाही तर माझ्या जीवाला सुद्धा काही कमी जास्त झालेलं असतं। पोलीस नरखेडमध्ये वेळीच दाखल झाल्यामुळे मोठा अनर्थ टळला। वंदे मातरमवर आक्षेप घेऊन हैदोस घालणाऱ्या व्हॉट्सअप ग्रुपच्या काही सदस्यांना पोलिसांनी अटक केली आहे। जे क्लिप्स वगैरे पोलिसांनी जे ताब्यात घेतलेले आहेत, सीसीटीव्हीचे काही फुटेज आहेत, त्याच्या अनुषंगाने 15 ते 20 लोक पोलीस तिथे स्पष्टपणे दिसत आहेत। त्यापैकी जे प्रमुख जे त्याच्यात ऑर्गनाईज करण्यामध्ये जे सर्वजण होते त्या सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। काही व्यक्ती ह्या घटनेच्या अनुषंगाने ग्रुपमध्ये नव्हत्या, पण त्या काल जी घटना घडली त्या घटनेमध्ये त्यांचा सहभाग होता, त्यांनाही अटक करण्यात आलेली आहे। पोलिसांच्या कारवाईवर समाधान व्यक्त करत रहिवाशांना शांत राहण्याचं आवाहन जखमी झालेल्या डॉक्टर सुभाष वाघेंनी केले। पोलीस आपला तपास योग्य दिशेने करत आहे आणि आरोपीवर योग्य कारवाई करत आहे। तरी गावातील लोकांनी थोडा संयम बाळगून पोलिसांना सहकार्य करावे। कोणी लॉ अँड ऑर्डर आपल्या हाती घेऊ नये, आपल्याकडे असलेली सूचना पोलिसांना द्यावी, त्यांना सहकार्य करावे। विधानसभेत वंदे मातरम वरून गदारोळ घालत आमदारांनी स्वार्थी राजकारणाचा हेतू साधला आणि त्या गदारोळाचे पडसाद नरखेडमधल्या हिंसाचाराच्या रूपात पाहायला मिळतायत। त्यामुळे समाजाची माथी भडकवणाऱ्यांवरही कायदेशीर कारवाई का नको असा प्रश्न साहजिकच उपस्थित होतो। सरिता कौशिकसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, नरखेड, नागपूर। तर वंदे मातरमवरून अशा पद्धतीने हिंसाचार पाहायला मिळतोय। इथे एक छोटासा ब्रेक घेऊयात। पाहत रहा महाराष्ट्र देशा।